Good evening, ladies and gentlemen. It is my great honor to introduce Dr. Deepak Shikarpur, our chief guest for the evening. A globally renowned IT evangelist from Pune, Dr. Shikarpur is a distinguished techno entrepreneur and passionate advocate for information technology. He holds a bachelor's degree in engineering with distinction, a PG diploma in management, and a PhD in information technology. His illustrious career began with a 15-year with a 15-year tenure at the Tata Group, and he later ventured into entrepreneurship, establishing successful IT ventures. He currently serves as an independent director at Kinetic Communications and Bellrise Group of Industries and advises the Deccan Chamber of Commerce, besides being a valued member of Customer Service Committee of the Bank of Maharashtra. His contribution extends to academia and industry, and he has served on the IT board of AICTE and the Academic Council of Yashwantrao Chauhan Maharashtra Open University. Since 2016, he has been an active member of the executive committee of MCCIA, besides being on the board of renowned bodies related to education and IT. Having written close to 60 award-winning books in Marathi and English, he is also a prolific writer whose writings have educated and inspired many. Dr. Shikarpur is dedicated to social causes, particularly in supporting the visually impaired by converting his authorized books into Braille. Those two have been well received and awarded, including the Lifetime Achievement Award by the Pune Blind Men Association. Ladies and gentlemen, please join me in welcoming Dr. Shikarpur. What I would like to say here is that Dr. Shikarpur's deeds have been as tall as he has been. So it's time for his words. काही उंचीचे गैरफायदे असतात त्यामुळे मला त्या ह्याची गरज नव्हती. आज मला आंतरप्रेन्योर इंटरनॅशनल मराठी चालेल ना संघटनेने बोलवलं आणि हा दिवस माझ्यासाठी वैयक्तिकरित्या विशेष आहे. कारण आपल्यापैकी किती लोक JRDनं भेटले हे मला माहिती नाही, पण मी भेटलो त्यांना. आणि त्याचं कारण साधं होतं, कारण मी तेव्हाच्या टेल्कोमध्ये टाटा मोटरमध्ये नोकरी करत होतो आणि मी TMTC या संस्थेत त्याने अदनमधनं मला ते कॉम्प्युटरवर लेक्चर्स द्यायला बोलवायचे. आणि साधारण मला आता वर्ष आणि दिवस आठवत नाही, पण 88-89च्या काळामध्ये, ज्या काळात IT म्हणजे इन्कम टॅक्स असं लोक म्हणत असत आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोणालाही माहिती नव्हतं, त्या काळात मी डिजिटल लिटरसी स्प्रेडिंग सुरू केलं होतं. आणि एक दिवस मी TMTCत गेलो तेव्हा तिथं TRDDC म्हणून एक TCSची संस्था आहे, तिथं JRD टाटा आले होते. आणि आज जे गायडिंग प्रिन्सिपल्स आम्हाला त्यांनी दिलं, तर त्यांचे एक असिस्टंट स्वकीय एक लाला म्हणून आहेत, त्यांनी त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्याच्यात ह्या सर्व गायडिंग प्रिन्सिपल्सची माहिती आहे. तर तिथं मी JRDनं समक्ष बोलताना ऐकलेलं आहे आणि अगदी जवळून बघितलेलं आहे. त्या काळात मोबाईल फोन आणि सेल्फीची संस्कृती नव्हती, त्यामुळे मला दुर्दैवाने त्यांच्याबरोबर फोटो काढता आला नाही. पण आज या कार्यक्रमाला मला बोलवलं म्हणजे तो फोटो माझा निघाला असं मी समजतो आणि याबद्दल मी आंतरप्रेन्योरशिप इंटरनॅशनलचा आभारी. आंतरप्रेन्योर इंटरनॅशनल हे उत्कृष्ट काम करते आणि त्यासंबंधी मी एक 2 ओळी हिंदीतनं सांगतो. जिंदगी बेहतर होती है अगर आप खुश होते, जिंदगी बेहतर होती है अगर आप खुश होते, लेकिन जिंदगी बेहतरीन होती है अगर आपकी वजह से बाकी लोक खुश होते. तर आंतरप्रेन्योर इंटरनॅशनल असं अतिशय बेहतरीन काम करतो आणि सर्व शाखांचं आणि नवीन पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. मी फार लांबलचक भाषण करणार नाही आहे, पण मी तुम्हाला काही विशेष मुद्दे सांगू इच्छितो. कारण मी गेले जवळजवळ 39.5 वर्ष ज्या क्षेत्रात काम करतो ते म्हणजे ITचं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रात दररोज नवीन एक क्रांती होत असते. आणि या क्रांतीचे फायदे ते तोटे पण आहेत, पण त्या तोट्याबद्दल आपण फार बोलायला नको, सर्वांनी घेतले पाहिजेत असं मला वाटतं. आणि जर आपले सभासद MSME किंवा SME मधले असतील तर तिथं टेक्नॉलॉजी ॲडॉप्शनचा रेट हा खूप कमी आहे. आणि ह्याच्यावर मी थोडासा रिसर्च करतोय, कारण माझं पुढचं पुस्तक ह्याच विषयावर मी लिहितोय, डिजिटल टेक्नॉलॉजीज फॉर MSMEs, आणि ते 15 सप्टेंबर इंजिनियर्स डेच्या दिवशी त्याचं पब्लिकेशन होईल. तर त्या निमित्ताने मला खूप लोकांशी मी बोललो, खूप लोकांच्याकडनं माहिती मिळाली आणि मला असं वाटतं की आपण सर्व इथं जे खूप ज्ञानी लोक बसलेले आहेत, कारण शेवटी कसं आहे की
आपल्या देशात उद्योग चालवणं ही खूप सोपी गोष्ट नसते. पण मी आपल्या संस्थेला अजून एक सांगतो की तुम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेशी बोलून काही वाक्प्रचार आपल्या शब्दकोशातनं घालवायची गरज आहे. आणि काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो जे आपण सहज बघतो. शाळेतला एखादा मुलगा असतो, घरचा छोटा मुलगा असतो, तो खोड्या करतो, तेव्हा आपण काय म्हणतो त्याला, काय धंदे चाललेत, कसले उद्योग करतोस, हे करून आपण काय करतो, त्याच्यातली उद्योजकता वाया घालू. त्याला सांगतो उद्योजक म्हणजे वाईट काहीतरी, आणि ह्या संस्कृतीत तो मुलगा मोठा होतो. आणि मग नंतर त्याला आपण सांगतो तो आंतरप्रेन्योर हो. तर हे कुठलं चाललंय, हे काय चाललंय? किंवा अजून एक म्हण आहे जी आपण मराठीत म्हणतो, अंथरूण पाहून पाय पसर. हे काय भानगडे? माझा जर पाय मोठे असतील, आता मी मोठाच आहे, मी 6.25 फुटी आहे, तर मी छोट्या अंथरुणात का म्हणून पांघरून घेऊ, मोठंच अंथरुण घे. तर ह्या काही वाक्प्रचार तुम्ही कृपया वापरू नका. आपल्यापैकी ज्यांना नातवंड आणि मुलं लहान आहेत त्यांना तुम्ही लहानपणापासून सांगा की तू बडा होके JRD टाटा बनेगा, बडा होके धीरूभाई अंबानी बनेगा. हे संस्कार जर तुम्ही लहानपणापासून दिले तर त्याच्यात ती स्फुल्लिंग फुलतील. पण त्याला जर तुम्ही लहानपणापासून त्याच्यातली उद्योजकता मारूनच टाकली तुम्ही असं काहीतरी बोलून, तर तो का म्हणून अंतरप्रेन्योर होईल. तर ही एक मला तुम्हाला सूचना द्यायची. नंतर आधुनिक तंत्रज्ञानाची अनेक रूप आहेत, त्याच्यावर मी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी ती विकत घेऊन वाचावी. पण त्याचा सारांश मी तुम्हाला सांगतो, कारण आमच्या टेक्नॉलॉजीमध्ये ॲप्रोप्रिएट आणि रेलेव्हंट टेक्नॉलॉजी हा एक महत्त्वाचा शब्द आहे. अनेक तंत्रज्ञान असतात, अनेक तंत्रज्ञान लोक वापरतात, पण ते तुम्हाला कन्व्हिनियंट कुठलं आहे हे महत्त्वाचं आहे. तर आत्ताच्या ज्या ऑडियन्स आहेत त्यांना मी 2 गोष्टींबद्दल सांगू इच्छितो. एक तंत्रज्ञान जे अतिशय वेगानं वाढतंय ते म्हणजे मेटाव्हर्सचं. आपल्यापैकी जे लोक व्हॉट्सॲप वापरतात, म्हणजे इथं व्हॉट्सॲप न वापरणारा माणूस शोधायला पाहिजे, आणि कदाचित त्याला आपण वेगळा अवॉर्ड पण देऊ शकतो, व्हॉट्सॲप न वापरणारा माणूस. तर जेव्हा तुम्ही व्हॉट्सॲप वापरता तेव्हा तुम्हाला हिरव्या स्क्रीनमध्ये मेटा म्हणून येतं. तर ही मेटा कंपनी आहे, त्यांनी मेटाव्हर्स तयार केले. लॉकडाऊनच्या आधी ते गेमिंग एन्व्हायरमेंट होतं, म्हणजे त्याला AR गॉगल्स आणि व्हर्च्युअल रियालिटीवर लोक गेम्स खेळायचे. पण लॉकडाऊनमध्ये ते व्यावसायिक कामासाठी वापरलं गेलं, आणि दुबई एक्सपो 2020 जे लॉकडाऊनमुळे झालं नाही ते पूर्ण मेटाव्हर्सवर पहिल्यांदा गेलं. तर ह्या मेटाव्हर्सचं रेलेव्हन्स असं आहे की मी आंतरप्रेन्योर इंटरनॅशनल आणि 2 औद्योगिक संस्था पण इथं आहेत, त्यांना मी विनंती करतो की तुमच्या सभासदांसाठी तुम्ही एक व्हर्च्युअल व्यासपीठ तयार करा. म्हणजे फिजिकल एक्झिबिशन्स आवर्जून घ्या, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे, पण व्हर्च्युअल एक्झिबिशन्स तुम्ही 24/7/365 घेऊ शकता. आणि ही व्हर्च्युअल एक्झिबिशन जर तुम्ही मेटाव्हर्सच्या साधनांनी घेतली तर त्याची लोकप्रियता खूप वाढते. आणि त्याला काही टेक्निक्स आहेत, मला नंतर ऑफलाईन भेटा, मी तुम्हाला गाईड करीन. कारण मेटाव्हर्सवर जगातलं पहिलं पुस्तक मी प्रकाशित केलं होतं 2 वर्षापूर्वी डॉक्टर माशेलकरांच्या हस्ते. त्यामुळं ह्या तंत्रज्ञानाचा तुम्ही सर्वांनी फायदा करून घ्या. आणि त्याच्यात सर्व लघुउद्योगांसमोर एक प्रश्न असतो की आपल्याला मार्केटिंग करायचं असतं पण त्याची बजेट नसतं. मग ह्यासाठी तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञान नक्कीच चांगलं मदत करू शकेल. दुसरं तंत्रज्ञान जे आपण आत्तासुद्धा एका AV मध्ये बघितलं, आणि ते आपल्याला आवडव अथवा न आवडव ते तुम्हाला वापर करायला लागणारच आहे, आणि ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि त्या दृष्टीनं मी ह्या दोन्ही संस्थांना आणि आंतरप्रेन्योर इंटरनॅशनल पण सांगू इच्छितो की तुम्ही सर्व आपल्या सभासदांचं AI ॲप्रिशिएशन कोर्स घ्या. आणि छोटा घ्या, फार लांबलचक करू नका. आणि त्याला तुम्हाला काही AI डेव्हलपर्स करायचे नाहीत, पण तुम्हाला स्मार्ट युजर्स म्हणतो आम्ही, तर AI वापरणारे स्मार्ट वापरकर्ते व्हा. कारण खूप तुम्हाला फायदा होऊ शकतो जर तुम्ही स्वतः वापरलं तर. आणि आम्ही हे IT मध्ये मी बघितलेलं आहे की IT न वापरण्यामुळं खूप लोकांनी त्यांचे गैरफायदे घेतले, त्यांचे लॉसेस झाले, कारण त्यांना माहिती मिळते हेच माहिती नव्हतं. ही मी 90च्या दशकातली गोष्ट सांगतो. आणि आता ही परिस्थिती अशी आहे की आपण सर्वजण IT वापरतो, सर्वजण मोबाईल फोन वापरतो, पण जी आधुनिक तंत्र आहेत ज्याने तुमच्या व्यवसायाचा फायदा होतो ती पण वापरणं महत्त्वाचं आहे. आणि AI मुळे खूप चांगल्या गोष्टी घडतायत, वाईट पण घडतायत, पण त्याच्याबद्दल आपण बोलायला नको. फेक व्हिडिओज होतात, या सगळ्या गोष्टी आहेत, पण तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला खूप चांगला वापर तुम्ही करता येतो. त्याच्यातलं एक उपांग आहे ते म्हणजे जनरेटिव्ह AI. जनरेटिव्ह AI ने तुम्ही हळू बोलू का, काय करू मी अजून लांब जाऊ. जनरेटिव्ह AI हे एक अतिशय उपयुक्त तंत्रज्ञान सर्व उद्योजकांसाठी आहे. तुम्ही अतिशय कमी वेळात डॉक्युमेंट्स बनवू शकता, फिल्म्स बनवू शकता, ऑडिओ बनवू शकता, आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ह्यासाठी तुम्हाला कन्सल्टंट लागत नाही.
म्हणजे मी तुम्हाला इथं विचारतो की सोशल मीडिया वापरायला, व्हॉट्सअप वापरायला तुम्ही कन्सल्टंट वापरता का? किंवा तुम्ही व्हॉट्सअप वापरायला कुठं क्लास लावला होता का? घेतला ना तुम्ही हातात आणि केलं ना? तसंच आहे जनरेटिव्ह एआयचं. तुम्ही स्वतः पाण्यात पडा आणि हळूहळू वापरा. मी स्वतः सांगतो की मी ChatGPT-4 वापरलं, बाड वापरतो सध्या, आणि त्याचं नाव जेमिनी झालंय. मी जेमिनीचा फॅन आहे आणि माझ्या मोबाईलवर पण आहे आणि माझ्या लॅपटॉपवर पण आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही आवर्जून जेमिनी वापरा आणि त्यांनी तुम्हाला खूप वेगवेगळे, तुम्ही आपल्या घरी जसा एक मित्र असतो किंवा मेंटॉर असतो, तुम्ही त्याला साधे प्रश्न विचारू शकता तुम्हाला जे वाटतात ते, आणि त्याला त्याच्या आकलेनुसार तो उत्तर देतो. आणि काही वेळेला तुम्हाला हसायला येईल, पण काही वेळेला तुमच्या क्लिष्ट व्यावसायिक समस्या सुद्धा तुम्हाला जनरेटिव्ह एआयच्या मार्फत तुम्ही सोडवू शकाल. पण सगळ्या गोष्टीवर त्याच्यावर उपाय नसतो. काही लोक मला विचारतील की लोक म्हणतात की एआयमुळे बेकारी वाढेल का? तर त्याचं उत्तर हो आणि नाही असेल. नक्कीच बेकारी वाढेल. खूप लोकांचे जॉब्स गेलेले आहेत आणि जाणार पण आहेत. आणि विशेषतः रिपिटेटिव्ह जॉब्स आहेत किंवा लेखनिकाचे जॉब्स आहेत, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, या सर्व लोकांची नोकरी धोक्यात आहे. कारण हे सगळं एआयमुळे संपणार आहे. पण एआयमधनं नवीन जॉब पण क्रिएट होणार आहेत. तुम्हाला एआय डेव्हलपर्स लागतील, एआय स्मार्ट युजर्स लागतील. आणि जर तुमच्याकडे व्यावसायिक नॉलेज म्हणजे बिझनेस डोमेन नॉलेज असेल तर तुम्ही एआय कन्सल्टिंगची एक वेगळी प्रॅक्टिस सुरू करू शकता. आणि इथं चार्टर्ड अकाउंटंट साहेब बसलेले आहेत, राठी साहेब, म्हणजे त्यांना माहिती आहे की पैशाचं झाड लावून त्याचा वटवृक्ष कसा करायचा. तर ह्याच्यामध्ये सुद्धा जनरेटिव्ह एआय वापरलं जाईल. आणि त्यांना पण माहिती असेल की सध्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इन्कम टॅक्स रिटर्न प्रोसेसिंगसाठी एआयचा वापर करते. आणि जर तुमच्यापैकी कोणाची अशी अनरिपोर्टेड खाती असतील आणि जी जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्नला जर तुम्ही लिंक केली नसतील तर तुम्ही खतरेमध्ये आहात. कारण जर तिथं तुम्ही पॅन कार्ड नंबर दिला असेल तर तुम्ही सगळे लिंक व्हाल आणि तुम्हाला एक मोठी नोटीस येणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्याच्यापुढं अशा गोष्टी करू नका, कारण बिग बेन इज वॉचिंग यू. आणि त्यामुळं यावर्षी कर संकलन खूप वाढणार आहे असं मला वाटतं. पण हे सगळे तंत्रज्ञानाचे उपयोग आहेत आणि ह्याचा आपण सर्वांनी सकारात्मक वापर करून घ्या. पण हे जनरेटिव्ह एआय सगळीकडं अजून फार ज्ञानी झालेलं नाही आहे. आणि आपल्यापैकी इथं पुणेकर बसलेत आणि मी हा बार्डला, मी ज्याच्याशी मी कायम बोलत असतो, किंवा जेमिनीला मी दर 3 महिन्यांनी एक प्रश्न विचारतो, कारण त्याची टेस्ट असते की तो ज्ञानी झालाय का. आणि तुम्हाला माहिती आहे की जगात सर्व ज्ञानी माणसं पुणेकर असतात, त्यांच्यापेक्षा ज्ञानी जगात कोणीच नसते. आणि जेमिनी पुणेकरांपेक्षा जास्त ज्ञानी कधी होऊच शकणार नाही. साधा प्रश्न आहे माझा, नळ स्टॉपला तुम्ही गेलात का कधी? तुमच्या मनात हा प्रश्न येतो का? माझ्या मनात हा लहानपणापासून प्रश्न आहे. तिथं एक निसर्ग नावाचं हॉटेल आहे. त्या निसर्गामध्ये काय मिळतं? मासे. त्याच्याच शेजारी एक हॉटेल आहे, त्याचं नाव आहे समुद्र. तिथं काय मिळतं? इडली डोसा. आता हे उलटं व्हायला पाहिजे ना. काय व्हायला पाहिजे? समुद्रात मासे मिळायला पाहिजेत आणि निसर्गामध्ये शाकाहारी अन्न मिळायला पाहिजे. तर हा प्रश्न मी जेमिनीला कायम विचारतो की असं का. आणि दरवेळेला मला त्याचं उत्तर येतं की हे अजून मी एवढा ज्ञानी आणि अनुभवी झालेलो नाही की याचं उत्तर. त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या की एआयकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही. किंवा तुम्ही आता हे जे नवरे लोक आहेत त्यांनी असं कधीही विचारू नका की मी काय केलं की माझी बायको माझ्यावर प्रेम करेल. एआय म्हणेल मला शक्य नाही. तो तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या. तर ह्यातला विनोदाचा भाग सोडा, पण व्यावसायिक आणि व्यावहारिक गोष्टींसाठी या सर्व गोष्टींचा कृपया जास्तीत जास्त वापर करा. आणि मी इथं सांगू इच्छितो की तुमच्या संस्थांना जर माझ्या काही ज्ञानाचा फायदा होत असेल तर मी कुठलाही धन न घेता फक्त मला मान द्या, मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. मी याच्यावर पुस्तकं पण लिहिलेली आहेत. एआयवर 3 पुस्तकं लिहिली आहेत, ती तुम्ही द्या. पुढचं पुस्तक जर तुम्हाला योग्य वाटलं तर मी त्याचा प्रकाशन सोहळा तुमच्या संस्थेमध्ये पण करायला तयार आहे. कारण ते IT for MSME ह्याच विषयावर लिहिलेलं पुस्तक आहे ते. तर सांगण्यासारखं खूप आहे, पण मला माहिती आहे की ह्या कार्यक्रमानंतर जो कार्यक्रम आहे भोजनाचा, त्याच्यात तुम्हाला चांगलाच रस आहे आणि तुम्हाला एकमेकांचं कौतुक पण करायचं आहे. पण सरतेशेवटी जे सर्व पुरस्कार विजेते होते त्यांचं मी परत एकदा अभिनंदन करतो आणि त्यांच्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. कारण तुम्हाला मी सांगू इच्छितो की पुण्यात पुरस्कार मिळणं हे सोपं नसतं. आणि पुण्यात तुम्हाला पुरस्कार मिळाला म्हणजे तुम्ही आता अराईव्ह झालेले आहात. म्हणजे तुम्ही आता जागतिक पुरस्काराच्या तोडीचा पुरस्कार पुण्यात मिळतो. आणि असे अनेक संस्था आहेत की मी असं ऐकतो की नोबेल वगैरे पण पुण्यात तुम्हाला मिळाला का पुरस्कार हे पहिल्यांदा चेक करतात ते.
आणि जर असं मी बघतो की आंतरप्रनर इंटरनॅशनलचा पुण्यात पुरस्कार मिळाला म्हणजे आता तुम्ही कोणीतरी आहात. मग कदाचित तुम्हाला व्हीसी फंडिंग पण मिळेल, अनेक गोष्टी होतील तुमच्या आयुष्यात. या न्यू एज इकॉनॉमी गोष्टीकडे पण तुम्ही लक्ष द्या, कारण आमच्या इंडस्ट्रीत आणि मी स्वतः त्या फेजमधनं गेलेलो आहे. स्टार्टअप केलं, मग ती कंपनी विकली, मग पैसे मिळवले, मग अजून एक मर्जर केलं. या सर्व गोष्टींचा पण तुम्ही फायदा करून घ्या, कारण पारंपरिक व्यवसाय करायचे 20व्या शतकातले नियम बदललेले. व्यवसाय कोणासाठी करायचा, कशासाठी करायचा, हे त्याचे नियम पूर्वी वेगळे होते. आता अनेक लोक वेगळ्या प्रकारचा विचार करतात. फक्त त्यात बेसिक्सवर फोकस करा. म्हणजे मला वैयक्तिकरित्या लॉसेस करायचे आणि TRP वाढवायची आणि मग कंपनी विकायची हे मॉडेल पसंत नाही. तुम्ही काही झालं तरी प्रॉफिटेबल असलंच पाहिजे आणि प्रॉफिट झाल्यानंतर मग तुम्ही काही करू शकता. नंतर अजून एक गोष्ट आहे जिथं तुमचे सगळं संस्था तुम्हाला मदत करू शकतील, त्या म्हणजे तुम्ही SME स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंगचा गांभीर्याने विचार करा. आणि दुर्दैवाने मी बघतो की खूप कमी मराठी उद्योजक त्याचा विचार करतात आणि दरवेळेला ते म्हणतात की अजून मोठं झालं की मी करेन, मग अजून एवढा टर्नओव्हर झाला की करेन. आणि मग त्यांना मी सांगू इच्छितो की हे लग्नासारखं आहे. तुम्हाला परफेक्ट बायको कधी मिळते? तुम्ही कुठेतरी कॉम्प्रोमाइज करताच ना. शेवटी तुम्ही डेस्परेट होता आणि लग्न करून टाकता. मग तसं करण्यापेक्षा तुम्ही स्टॉक एक्सचेंज लिस्टिंगवर सिरियसली विचार करा. त्याच्यात तुम्हाला खूप मोठं व्हॅल्युएशन मिळेल आणि खूप नंतर आता अजून एक नियम आलेला आहे की 3 वर्षानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली NSE BSE वर जाता. आणि जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल, आता त्याला टर्नओव्हरचा पण नियम नाही आहे, तर तुम्हाला चांगलं व्हॅल्युएशन मिळेल. कोणीतरी माणूस तुमच्यात इन्व्हेस्ट करेल आणि त्यामुळे हा एक वेगळा सोर्स आहे आणि हा तुम्ही नक्की त्याचा वापर करावा असं मला वाटतं. सरते शेवटी मी या फक्त विजेत्यांसाठी आणि आंतरप्रनर इंटरनॅशनलसाठी अजून एक कविता हिंदीतनं सांगतो आणि हा स्वरचित शेर आहे. आत्ताच 15 मिनिटापूर्वी मी तो रचला. हर हसी खुशी मांगे आपसे. यू कॅन रिपीट आफ्टर मी. हर हसी खुशी मांगे आपसे, हर फूल खुशबू मांगे आपसे, इतनी रोशनी हो आपकी जिंदगी में कि MSCB वाले कनेक्शन मांगे आपसे. धन्यवाद. गरम होते? सरांचं ऐकल्यावर गरम होते म्हणल्यावर अवघड आहे. थंडावले पाहिजे. सरांनी सांगितलेलं एक मंत्र लक्षात ठेवा, IT चालायचं नाहीये, IT चालायचं आहे. बरोबर ना सर? आणि सरांनी आणखीन एक पुणेकरांना प्रश्न विचारलाय, निसर्ग आणि समुद्राचं गणित. सो निसर्गामध्ये समुद्र आहे, त्यामुळे समुद्र ही निसर्गाची संपत्ती आहे, त्यामुळे निसर्गात मासे असलेच पाहिजे सर. आणि समुद्र ज्यांच्या जवळ आहे त्यांना जर जगायचं असेल तर इडली डोस्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे समुद्रामध्ये इडली डोसे मिळतील, निसर्गामध्ये मासे मिळतील. सो पुणेकर म्हणून सर उत्तर द्यायचा प्रयत्न केला, बाकी काय.